चंद्रपूर मनपामध्ये नव्या चेहऱ्यांची एंट्री आहे। 66 पैकी 49 नव्या चेहऱ्यांची महानगरपालिकेत एंट्री आहे। बहुतांश नगरसेवक 30 ते 45 वयोगटातले। बदलत्या राजकीय समीकरणांमुळे चंद्रपूरमध्ये नवे तरुण चेहरे पाहायला मिळतील। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हासंदर्भात निवडणूक चिन्हासंदर्भात खरं तर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारपासून म्हणजेच येत्या 21 जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होतीये। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली या सुनावणीला सुरुवात होईल। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेईल। त्यानंतर सुनावणीनंतर या सगळ्याचा अंतिम फैसला होतो का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। इतकंच नाही, खरं तर त्याच दिवशी शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात देखील सुनावणी होणार आहे। फक्त वेळ थोडीशी पुढे आहे। येत्या 21 जानेवारीलाच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी होईल, पण ही सुनावणी संध्याकाळी सुरू होईल। अजितदादांच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे जयंत पाटील यांच्याकडून कोर्टात, आणि त्यावरच या सुनावणीला सुरुवात होईल। अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेणार आहेत। पुण्यातल्या बारामती हॉस्टेल या ठिकाणी ही बैठक होईल। अजित पवार नवनिर्वाचित नगरसेवकांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सांगलीमध्ये शिवसेनेला घेऊन भाजप सत्ता स्थापन करेल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेही स्वागत करू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य आहे। काठावरच्या गणितांमध्ये आम्ही राज्य देखील चालवतो, त्यामुळे सांगली महानगरपालिकेत काठावरच्या बहुमतात शिंदे सेनेला घेऊन सत्ता स्थापन करू, हा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे। एकनाथजींशी बोलतोच आहे तेव्हा शिवसेनेचे 2 मिळाल्यामुळे आता आमचे 41 झाले। 40लाच महापौर होतो, त्यामुळे एक जास्त आहे। बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखीन एक बाहेर राहतो, तो म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी। तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल। तसं त्यांच्या श्रेष्ठींची बोलावं लागेल। मग श्रेष्ठी आमच्या देवेंद्रजींशी बोलतील। ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे, कारण काठावरचं बहुमत हे विकासाला, आम्ही तर काठावरच्या गणितामध्ये राज्यही चालवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।